पाटलांनी पाटलांकडून आणि वडील 6 महिन्यापूर्वी वारले तर तुम्हाला माहितीच आहे. हो मला माहित आहे. पण हे सर्व मला माहित आहे. पण आता काय झालं ते तरी सांग. तो रोज दारू पिऊन माझ्या दारात येतो आणि मला धमकी देतो. तो म्हणतो की तू आताच्या आता 3000 रुपये दे, नाहीतर तुला ठार मारून तुझ्या घराला आग लावून टाकील असं म्हणतो तो. बस 1000 आणि 10,000 कसले मागतो रे तो. तेच काही कळत नाही मला. तो म्हणतो हे सामान्याचं व्याज आणि मुद्दल मिळून 3000 आता त्याचा पाहिजे मला असं म्हणतो तो. त्यांनी 6,000 म्हटल्यावर आणि मी विरोध केल्यानंतर तो चाकून माझ्या मागे लागलाय म्हणून मी तो पळालोय. तो दारूच्या नशेत आहे, त्याचा काहीही भरोसा नाही, नाहीतर तो मला ठार मारून माझ्या घराला आग सुद्धा लावून टाकील. घराला आग लावायला त्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि कोणाचाही खून केलेला आणि इथं सगळे आईच्या दुधाचे मेलेले प्याले. जोपर्यंत हा आबा देशमुख जिवंत आहे तोपर्यंत असे दादागिरी चालू देणार नाही मी. मला भीती वाटतो मालक. मी आत्ताच्या एखाद्या द्यायला तयार आहे, पण तो ऐकतच नाही. शिवाय त्याच्या हात वटीवर मी जायला नकार दर्शवला म्हणून अजूनच चिकटलाय तो. म्हणजे गावात दारूच्या हात भट्ट्या पण चालू केल्या तर त्याने. या बाबा देशमुखची गाठ आहे त्याची. आता नाही आणि देशमुखांची इच्छा असेल तर इथं सुद्धा तमाशा करू. अगदी बरोबर. सगळा तमाशा राहू देतो बाजूला. यशाचा जो निकाल लावा आज तरबे आले त्याला बसतो का कसा रेड्यासारखा. डोळे काढून हातात ठेवतो बघ. झाल्या काय रे यशा, कुठे पळालास म्हणून वाचणार आहेस काय. चल माझे आत्ताच्या आत्ता 3000 रुपये टाक. एक 1000चे अवघ्या 6 महिन्यात 3000 कसे झाले. तुम्हाला काय करायचंय. हा आमचा व्यवहार आहे, तुम्ही मध्ये पडायचं काहीच कारण नाही. काय मान कबे. अगदी बरोबर बघा. देशमुखांची मध्ये गुडगोड हवी. हे मान का बेटा पुन्हा समोर काय बोलतोस हे. थोडा विचार कर आणि कळता होय बोल. काय कर पायचाला मार खाली. अय्यो
तुझ्या अंगाला हात लावायची. देशमुख मी बाजूला व्हा. त्या यशाबरोबर मला बोलायचंय. बाजूला व्हा देशमुख. नाहीतर एक काम करा, या घरातून तुम्ही बाहेर काढा. चालेला बघतोच बाहेर. विलास, तू आता दारूचा निषेध आहे. काय असेल ते आम्ही नंतर पाहू. उगाच निष्काळजीपणे करू नकोस. आता तू घरी चल. जबे देशमुखा, मला आलाय शहाणपणा शिकवायला. तुझ्यासारख्या म्हाताऱ्याकडून अक्कल शिकायला मी काय मूर्ख समजलोस काय? तू आणशील गावचा देशमुख, तो मी इथं तुझ्या घरी. आपण तुला किंमत देत नाही. तू बाजूला हो. त्या यशाबरोबर माझा हिशोब चुकता करायचा. बाजूला हो देशमुख. हे बाजूला होणार रे. तो चालता होय पण. हे टांबरेच्या देशमुख का? या हिलाशाला उशाय टाकूतस? मला घाल मारवला. मला घाल मारून मला माझ्या घराला आंदोलन बसव. त्याचा बाप दगडू पाटील आला पाहिजे होता म्हणा.